नमस्कार मित्रांनो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणि हिरवळीने नटलेलं माझं हे छोटंसं गाव. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की एक माझं सुंदर असं शेत. तर चला मंडळी, हळूहळू आपण शेतात जाऊया. मावळतीचा सूर्य खूप काही सांगून जात होता. दिवसभर केलेले कष्ट लोकांनी, दुपारची न्याहारी आणि बरंच काही. चला मंडळी, पाहूयात आपण. इथे काही ऊसतोडी बांधव ऊसतोडणीचं काम करत होते. तर थेट आपण संध्याकाळचे 4:30 वाजले होते आणि चहा वगैरे घेऊन आम्ही सगळे खाली शेतात निघालो फेरफटका मारण्यासाठी. भाजी घेण्यासाठी आईने शेतामध्ये बोलवलं होतं. म्हटलं चला एखादा फेरफटकाही होईल आणि थोडंसं तुम्हाला आमची शेती दाखवून होईल. हे पहा, इथे हे लहान मुलांना ऊन न लागण्यासाठी एक जुगाड केलेला आहे. मित्रांनो, शहरामध्ये जसं आपल्याला उन्हाची गरज जास्त भासत नाही, पण ज्यावेळी तुम्ही गावाकडे हे वातावरण अनुभवता त्यावेळी उन्हाचे चटके हे मोठ्यांनाही सोसावे लागतात, तसेच त्यांच्या लहानग्यांनाही सोसावे लागतात. कधी बिर्याणी करायची झाली, कधी मसाले भात करायचा झाला, पटकन तोडायचं आणि ताजा घेऊन जायचा. शेपूची भाजी किती मोठी झाली इकडे, त्याला फुले आलेली आहेत. त्याच्यामुळे पाहायलाही खूप सुंदर वाटत होतं आणि वाईटही वाटत होतं की बाबा ज्यावेळेस छोटी होती, कोवळी होती, त्यावेळी आम्हाला खायला काही भेटली नाही. चला पुढे जाऊयात. पावट्याच्या शेंगाही बहरलेल्या आहेत छान. थोडासा मवा पाडल्यामुळे मित्रांनो झाडं थोडी करपल्यासारखी दिसत आहेत. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. इकडे पहा, पालक तर मस्त. आहा, काय छान पालक आला आहे. सिटीमध्ये पालक ज्यावेळी घ्यायचा म्हटलं की 20 रुपये 30 रुपये जुडी, ती पण ताजी नाही. इकडे आमचे चुलते हे ऊसाचं वाडं बांधत होते. तर त्यांना विचारलं की बाबा हे तुम्ही काय करताय? तर बोलले, बाबा आपलाच ऊस आपल्याच माणसांकडून विकत घ्यावा लागतोय. हे ऊसाचा तुरा आहे. ऊस जेव्हा जास्त वाढतो त्यावेळेस त्या ऊसाला असे तुरे येतात. पावट्याची फुलं किती मस्त दिसत आहेत ना. पावट्याची फुले मला तर खूप आवडली. चला थोडं पुढं जाऊन पाहूयात अजून काय काय आहे. अशी हिरवी हिरवीगार कोथिंबीर पाहिलं की असं वाटतं आत्ता लगेच जाऊन याच्या वड्या करून खाव्यात. याच्यामध्येच भोपळ्याचे वेलही तुम्हाला दिसत आहेत. छोटे छोटे भोपळे लागलेत, किती सुंदर ना. हे असं वातावरण फक्त गावाकडेच बघायला मिळतं, हो की नाही मित्रांनो? शहराच्या धकाधकीच्या जीवनातून एखादा दिवस तरी असा गावाकडे येऊन हा निसर्गाचा आस्वाद घेतलाच पाहिजे. मला तर खूप आवडलं. एक दिवस का होईना, पण शेतात असं निस्वार्थीपणे जगायला मिळालं. मावळता सूर्य खूप काही सांगून जात होता. तर चला आपण पुढे पाहूयात की अजून काय काय आहे ते. आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव, पण खरंच का हो, इतकं कष्ट करून ह्या शेतकऱ्याच्या या एवढ्या चांगल्या मालमत्तेला बाजारभाव योग्य मिळतो ते. आज आपल्याला घेणाऱ्याला जरी महाग असलं तरी ते या शेतकऱ्याला देताना खूप स्वस्तात द्यावं लागतं. इकडे हे ऊसतोडी बांधव आपापलं काम निपटायच्या मागे लागले होते. आता ह्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ते सगळं तोडलेला ऊस भरत होते. या बायकांना तर माझा सलाम बाबा. आपल्याला एक पाण्याचा हंडाही उचलत नाही, पण हे कणाक्कन मोळी उचलून ट्रॉल्यांमध्ये टाकत होत्या. विचारायला जावं तर एखादी आपल्याच डोक्यात पडायची. त्यापेक्षा आम्ही काही जवळ जाऊन त्यांना आपण कसं म्हणतो की वेळ आली की मोराला पिसारा आणि माणसाला पसारा हा आटोपायलाच लागतो, तसं यांचं आहे. पोटासाठी त्यांना वेळ काळ न बघता स्वतःचं जे काय विंचवाचं बिराड पाठीवर घेऊन कष्ट करण्यासाठी इकडून तिकडे जावंच लागतं, हो की नाही मित्रांनो? चला तर इकडे यांचं असं काम चालू आहे. आपण किती वेळ पाहत थांबणार यांना? आपल्याला तर काही यातलं जमणार नाही बुवा. हे पहा, हा ऊस अजून छोटाच आहे. एक 10 महिन्यांनी याची काढणी करण्यात येईल. त्याच्यानंतर हे इकडे असं शेत होतं जे आता पुनर्लागवडीसाठी तयार करण्यात येतं आहे. चला तर ह्या एंडला एकच सांगायचं आहे मला की बाबा शेतकऱ्याचं जीवन हे काय सुखाचं नाही आहे. खूप कष्ट आहेत त्यामागे, हे सर्वांनाच माहिती आहे. तरी पण एक
शेतकरी पुत्र असाल तर सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे यांची कामं अशी चालू आहेत. हे पहा, छोटूला इकडे एक पळतंय. या मुलांना तर माझा सलाम आहे बाबा, की या अशा वातावरणामध्ये ही लहानाची मोठी होतात. खरं तर वाईटही खूप वाटतं, की बाबा यांच्या परिस्थितीसाठी आपण काही करूही शकत नाही आणि त्यांना काही देऊही शकत नाही. पण देवाने एवढं नक्कीच मोठं करावं, की ह्या गरिबांना आपण मदत करू शकू. आता हे एक छोटूसं आहे, हातात ऊस घेऊन खाण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्याला ते काही जमत नव्हतं. त्याला मी त्याचं नाव वगैरे विचारलं, त्याला काय बोलताही येईना. असं रागाने पाहत होतं, जसं काय ते हातातला ऊस घेऊन आता माझ्या डोक्यातच टाकेल. बरोबर की नाही? घाबरला होता थोडासा अचानक फोन पुढे गेल्यामुळे त्याच्या. काय बोलायला तयारच नव्हता, पण खूपच क्यूट आहे. आता या मुलांना पुढे. तर कशी आहे मित्रांनो, हे माझ्या गावचं छोटंसं शेत आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास पुन्हा एकदा सांगेल की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.